केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड. अजित पवारांच्या निधनानंतर मोहोळांवर जबाबदारी. मुंबई मेट्रो लाईन 4 वरील अपघात प्रकरण. अपघातांबाबतचा चौकशी अहवाल सार्वजनिक करा. भाजप आमदार मिहिर कोटेचा यांची मागणी. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर. नसरापूर प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा होणार, सरकार ठाम. फास्ट ट्रॅकवर सुनावणी. राऊतांनी बिनबुडाचे आरोप टाळावेत. बन यांचं प्रत्युत्तर. आमदार सतेज पाटील स्वतः एसआयआर मोहिमेसाठी घरोघरी. मतदानापासून वंचित राहू नये यासाठी पुढाकार घ्या. आमदार सतेज पाटलांचं आवाहन. उद्धव ठाकरे आणि राऊतांकडून बाळासाहेबांच्या स्मारकाच्या कामाचा आढावा. मुंबईतील शिवाजी पार्क इथे केली स्मारकाची पाहणी. आमदार हिरामण खोसकरांची सरकार विरोधात नाराजी. काल भूसंपादनावेळी शेतकऱ्यांवर झालेला लाठीचार्जवरून खोसकरांचा सरकारवर संतप्त प्रतिक्रिया. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीआधी विजयाचे बॅनर. पुण्यात अक्षय कर्डिले यांच्या विजयाचे बॅनर. मी गृहमंत्री असताना शक्ती कायदा आणला. 21 दिवसात नराधमांना फाशी देण्याची तरतूद होती. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचं वक्तव्य. मलाही मंत्री व्हायचंय. आमदार महेंद्र दळवींकडून इच्छा व्यक्त. रायगडला किमान राज्यमंत्रीपदाचा दर्जा देऊन सन्मान देतील. आमदार महेंद्र दळवींकडून विश्वास व्यक्त. चाहत्यांनी नाना पटोलेंवर केला पैशांचा वर्षाव. जिल्ह्यात व्हिडिओ व्हायरल. बुद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमादरम्यानचा हा व्हिडिओ. 2027 मध्ये रेल्वे तुळजापूरला पोहोचणार. आमदार राणा जगजितसिंग पाटील यांची माहिती. शिंगोलीत उभारला जातोय मध्य रेल्वेचा सिंगल स्पॅन पूल. उद्या हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वात अन्नदाता संघर्ष पदयात्रा. काँग्रेस नेते संदीप शेळके यांची माहिती. खासदार डॉक्टर प्रशांत पडोळेंचा भाजपवर संताप. भाजप पक्ष सत्तेसाठी जुमलेबाजी करतो. सिलेंडरची दरवाढ. पडोळेंची टीका. मला डॉक्टर व्हायचं होतं पण कमी मार्कांमुळे ऍडमिशन घेतलं नाही. मंत्री पंकजा मुंडेंचं वक्तव्य. आमदार धनंजय मुंडे यांची टोलेबाजी. मराठवाड्यातील पाहुणचारावरून टोलेबाजी. बोंदो अशोक खरात प्रकरण. मनी लॉन्ड्रिंग अँगलने तपासाला मोठं वळण. खरातकडून अवतार पूजा, मृत्यूची भीती आणि धार्मिक बनाव. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिकट. सरकारचं एन्काउंटर व्हायला हवं. महिला सुरक्षा अपयशाबाबत सीएमनी माफी मागावी. खासदार संजय राऊतांचा सरकारवर निशाण. राष्ट्रवादी एनडीएमध्येच राहणार. राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. विलिनीकरणावर चर्चा झाली नाही. विलिनीकरणाच्या चर्चांवर सुनील तटकरेंकडून भूमिका स्पष्ट. नसरापुरातील चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरण. नसरापुरातील घटनेवरून खासदार सुनील तटकरे आक्रमक. फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा अशी मागणी. नंदुरबारमध्ये शेतकरी संघाच्या नूतन इमारतीचं आमदार चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन. यावेळी खत आणि बियाणे कंपन्यांच्या मनमानीवर आमदार रघुवंशींचा कारवाईचा इशारा. विधान परिषदेच्या उमेदवारांच्या बिनविरोध निवडीची उद्या घोषणा. विधान परिषदेसाठी 17 पैकी 9 उमेदवारांचेच अर्ज ठरले वैध. मिसिंग लिंकला शिंगरोबा धनगर यांचं नाव देण्याची मागणी. शिंगरोबा धनगराचा ऐतिहासिक योगदानाचा सन्मान व्हावा या मागणीसाठी डॉक्टर शिवाजी राऊत लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. मोहोळ ते वळसंग महामार्गाच्या विकासासाठी कोटींचा निधी. रस्त्याच्या निधी मंजुरीवरून मात्र श्रेयवाद. महाराष्ट्रातला निकाल इतका उशिरा का लागला? नीट परीक्षेची तारीख इतक्या उशिरा का घोषित केली? विद्यार्थ्यांचं नुकसान झालं तर त्याची जबाबदारी कुणाची? ठाकरे सेनेच्या उपनेत्या अंधारेंचा सवाल. नागपूरच्या धामण गावात भीषण आग. निम्म्या गावाची राखरांगोळी. अनेक जनावरांचा मृत्यू. प्रशासनाकडून वेळोवेळी पाठपुरावा. मंत्री बावनकुळेंची ट्विट करत माहिती. एसआयटी करणार. नसरापूर घटनेचा तपास. नसरापूर घटनेच्या तपासासाठी सरकारकडून हालचाली वाढल्या. नसरापूर प्रकरणावर अमित ठाकरेंकडून सोशल मीडियावर पोस्ट टाकत संताप व्यक्त. कोणती विकृती आपल्या समाजात राज्यात पोहोचतोय? तुमचं प्रशासन नक्की कोणासाठी काम करतंय? अमित ठाकरेंचा सरकारला खडा सवाल. मनोज जरांगेंचा पुणे दौरा रद्द. पीडित कुटुंबियांकडून भेटीसाठी न येण्याचं आवाहन. आवाहनानंतर जरांगेंचा दौरा रद्द. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणी एकनाथ शिंदेंनी साधला संवाद. पीडित कुटुंबियांशी खरं तर संवाद साधत झालेली घटना फार दुर्दैवी असल्याची दिली प्रतिक्रिया. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरण. अशा घटना घडल्या की राग येतो. शिवरायांच्या चौरंगा शिक्षेची आठवण येते. अभिनेते रितेश देशमुखांचा संताप. नसरापूरमधील चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरण. चिमुकलीच्या मृतदेहाचं शवविच्छेदन इन कॅमेरा. मृतदेहाचं शवविच्छेदन ससून रुग्णालयात करण्यात आलं. नसरापूर अत्याचार प्रकरण. पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन. गुडलक चौकात आंदोलन. नसरापूरमधील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपीवर याआधीही 2 गंभीर गुन्हे दाखल. 1998 ला विनयभंग तर 2015 ला विनयभंग आणि जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल. नसरापूरमधील अत्याचार आणि हत्या प्रकरण. तृप्ती देसाईंनी नसरापूरमधील चिमुकलीच्या नातेवाईकांची घेतली भेट. तर राज्य महिला आयोगाकडूनही या घटनेविरुद्ध शोक व्यक्त. आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी दक्ष. राज्य महिला आयोगाची भूमिका. नसरापुरातील चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरण. मेधा कुलकर्णींनी चिमुकलीच्या कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट.
तर अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या चिमुकलीवर अखेर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार. नवले पुलावरील वाहतूक पूर्वपदावर नसरापूर आंदोलकांना पोलिसांनी हटवलं. नसरापुरातील घटनेमुळे संतापाची लाट. भोर राजगड तालुक्यात कळकळीत बंदचं आवाहन. नराधमाला फाशी देण्याची मागणी. नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षा द्या. समस्त परळीकरांचं पोलीस ठाण्यात निवेदन. घटनेच्या निषेधार्थ उद्या करणार रास्ता रोको. नसरापूरचं प्रकरण गांभीर्यानं घ्या. कायद्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे झाली असती तर नराधमाचं धाडस वाढलं नसतं. आमदार सतेज पाटील यांचं वक्तव्य. नसरापूरमधील अत्याचार आणि हत्या प्रकरणी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी घेतली पीडित कुटुंबियांची भेट. नसरापूर इथे घडलेल्या घृणास्पद घटनेमुळे मन खिन्न. घटनेमुळे तळपायाची आग मस्तकात. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांचा संताप. नसरापूर अत्याचार प्रकरणात नवी माहिती समोर. वासरू दाखवतो म्हणून गोठ्यात नेऊन चिमुकलीवर अत्याचार. पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरण घटनेनंतर संतापाची लाट. सलग दुसऱ्या दिवशी नसरापूर गाव कडकडीत बंद. नसरापूरमधील अत्याचार आणि हत्या प्रकरण घटना दुर्दैवी आणि संतापजनक. महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाची संतप्त प्रतिक्रिया. नसरापुरातील चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरण. मुलीला न्याय मिळेपर्यंत भेटायला येऊ नका. नेते मंडळी स्वतःचं राजकारण साध्य करतात. नसरापूर घटनेतील मुलीच्या वडिलांची भूमिका. गोराई जेट्टी परिसरात विकास कामांचं लोकार्पण. पियुष गोयल यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न. वर्ध्याच्या केळझर टेकडी उत्खनन प्रकरणी चौकशीची मागणी. खासदार अमर काळेंचं महसूल प्रधान सचिवांना मागणीचं पत्र. भर उन्हाळ्यात गॅस दरवाढीचा भडका. व्यावसायिक सिलेंडर 993 रुपयांनी महाग. वर्ध्यात उन्हाचा पारा चढला. बालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा डॉक्टर सचिन पावडे यांचा सल्ला. मिसिंग लिंकवर थांबून फोटो काढणं प्रवाशांना भोवणार. महामार्ग पोलिसांकडून दंडात्मक कारवाईचा बडगा. सेल्फीसाठी कनेक्टिंग लिंकवर थांबू नका. सीसीटीव्हीची करडी नजर. सेल्फीसाठी थांबल्यास दंड आकारला जाऊ शकतो. MSRDCचं वाहनधारकांना आवाहन. जालन्यात भर उन्हाळ्यात गॅस दरवाढीचा भडका. व्यावसायिक सिलेंडर 993 रुपयांनी महागला. रत्नागिरीत आर्ट फेस्टिवलचं आयोजन. यामध्ये कलाकारांनी तयार केलेला वस्तुचित्र पाहण्यासाठी विक्रीसाठी उपलब्ध. नंदुरबारच्या नवापूर भागात बर्ड फ्लूचा कहर. नाशिक जिल्ह्यातील प्रशासन अलर्ट मोडवर. अमरावतीच्या परतवाडा येथील अत्याचार प्रकरण. मुख्यालयातून 3 कर्मचाऱ्यांना मूळ पोलीस स्टेशनला पाठवलं. SITची चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच अधीक्षकांचा जबादेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण कारवाईचा दिव्यांगाला फटका. दिव्यांग महिलेचं मडक्यांचं दुकान उद्ध्वस्त. ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकाला हवाई इच्छामरण. व्यावसायिकाची राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी. लोणीखेड मुख्य रस्ता उखडला. खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल. काम रखडलं. रस्त्यावर 200हून अधिक मोठे खड्डे. इंदोरीकरांच्या मुलीचा आज शाही विवाह. लेकीच्या लग्नाचा 100 एकर जागेत भव्य मंडप. मिसिंग लिंक ठरतंय सेल्फी पॉइंट. बोगदा संपताच वाहन चालकांचा सेल्फीसाठी थांबा. कर्जतकडे जाणाऱ्या लोकलचा प्लॅटफॉर्मवरील थांबा बदलला. प्लॅटफॉर्मवर शेडचं काम करण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय. पायधुनी विषवादा प्रकरणात खळबळजनक खुलासा. मयत अब्दुल्ला होता एका महिलेच्या फसवणूक प्रकरणातील मुख्य साक्षीदार. व्यावसायिक गॅस दरवाढीचा पंढरपुरातील हॉटेल व्यावसायिकांना फटका. सरकारनं सुमारे 933 रुपयांनी दरवाढ केल्यामुळे खर्चात वाढ. नाशिकच्या मालेगावात दुभत्या जनावरांवर चारा टंचाईचं संकट. अवकाळीमुळे चाऱ्यासाठी जनावरांची भटकंतीची वेळ. अरबी समुद्रातील शिवस्मारक कधी होणार. गेल्या 30 वर्षापासून मागणी आजही अपूर्ण. शिवस्मारकासंदर्भात निर्णय न घेतल्यास मंत्रालयाला घेराव. जय शिवसंग्राम संस्थापक अध्यक्षांचा इशारा. पुण्यात शिवसेनेचा आक्रोश मोर्चा. नसरापूर घटनेच्या निषेधार्थ मोर्चा. अलका टॉकीज चौकात महिला आघाडीचं आंदोलन. भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवईंच्या हस्ते चांदूर रेल्वेत ई-लायब्ररीचं भव्य उद्घाटन. 300 विद्यार्थ्यांना मिळणार डिजिटल शिक्षणाचा लाभ. बीड जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा तुटवडा. पाण्यासाठी रांगा लावणाऱ्या जिल्ह्यात आता इंधनासाठी रांगा. आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत गडचिरोली तृतीय. रक्षाक्षयाच्या मातांवर यशस्वी उपचार. बोर्डाच्या परीक्षा आता होणार डिजिटल पद्धतीनं. राज्य मंडळाकडून संकेत. पुण्यात GPS इन-बिलचा प्रायोगिक तत्वावर वापर. रामनवमी वेळी झालेल्या घटनेतील जखमी तरुणाचा मृत्यू. पेल्हार पोलीस ठाण्यावर नागरिकांचा धडक मोर्चा. मुंबई मोनोरेलचं पुनरुज्जीवन. मे अखेरपर्यंत लांबणीवर. सुरक्षा तपासणी आणि प्रमाणपत्राचा दुसरा टप्पा अद्याप सुरू नाही. सिडकोच्या घरांची सोडत लांबणीवर. सोडतधारकांचे पैसे सिडकोकडेच पडून. नाशिकच्या चांदीच्या गणपतीला 11 किलो चंदनाचा लेप. तर मंदिरात 51 किलो मोगऱ्याच्या फुलांची सजावट. वाशिममध्ये वाढत्या उष्णतेमुळे पाणी टंचाईचं संकट दिवसेंदिवस तीव्र. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात सध्या केवळ 24% जलसाठा शिल्लक.
वाशिमच्या कारंजा सोहळ काळवीट अभयारण्याच्या कार्यक्षेत्रात उंबरडा बाजार वन्यजीव परिक्षेत्रातील पाणवठे कोरडे, प्राण्यांची पाहण्यासाठी वणवण. गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठात ऑनस्क्रीन व्हॅल्युएशन या सुविधेमुळे उत्तरपत्रिकांचं मूल्यमापन निष्पक्ष आणि अचूक होणार. वर्ध्याच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर कंत्राटदाराचा हलगर्जीपणा, उड्डाणपुलाच्या कामासाठी वापरली जाणारी राख बेजबाबदारपणे ठेवल्याचं उघड. वर्ध्यात कार नदी प्रकल्पाच्या मुख्य कालव्याच्या कामाचं भूमिपूजन, 20.29 कोटींच्या निधीतून सिंचनाला दिलासा. नवापुरात बर्ड फ्लूच्या शिरकावामुळे 2 दिवसात 44,000 पक्षी कलिंग, 50 कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून 1.5 लाख कोंबड्यांच्या कलिंग होणार. कोयना धरणात केवळ 32.867 टीएमसी पाणीसाठा, वीज निर्मितीमध्येही कपात करण्यात आली. उन्हाळी सुट्ट्यांचा जल्लोष, वाई पाचगणी महाबळेश्वर हाऊसफुल, धोम धरण परिसरात पर्यटकांची गर्दी. वर्ध्याच्या पारडीत बैलबंडीवरून निघाली वरात, शेतकरी स्वाभिमानाचा अनोखा संदेश, दिखाव्याला फाटा देत पारंपरिक पद्धतीनं विवाह सोहळा संपन्न. सांगलीच्या वंजारवाडीत भावाच्या स्मृतिप्रित्यर्थ गावात उभारली स्मार्ट अंगणवाडी, आमदार रोहित पाटील यांच्या हस्ते लोकार्पण. सिंधुदुर्गच्या देवगड फणसे येथील समुद्रात 30 वर्षीय खलाशी बेपत्ता, समुद्रात नांगर टाकून उभ्या नौकेवरून तरुण बेपत्ता. नवापुरात बर्ड फ्लूचा उद्रेक, चिकन दुकानं, बिर्याणी सेंटर आणि अंडे विक्रीवर बंदी, खबरदारीचा उपाय म्हणून नगर परिषदेचा निर्णय. रायगड जिल्हा परिषदेचा उपक्रम, पशुसंवर्धन विभागाची तालुकास्तरीय हेल्पलाईन जारी, रायगडमधील पशुपालकांना मिळणार तातडीची मदत. मालमत्ता करात 10% सूट आता 31 मे पर्यंत वाढवली, छत्रपती संभाजीनगर मनपा महापौर समीर राजूरकर यांच्या सूचनेनुसार वाढ. यवतमाळच्या डोंगरगाव परिसरात पाणी टंचाई तीव्र, परिसरातील प्रमुख नद्यांची पात्र कोरडी, नदीकाठच्या गावांवर पाणी संकट. जुईनगर हायवेवर टनल कामादरम्यान पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया, नागरिक संतप्त. नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, फरार आरोपी निदा खान उच्च न्यायालयात धाव घेणार. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यात पपई फळबागेला उन्हापासून संरक्षणासाठी क्रॉप कव्हरचा वापर, कव्हरमुळे पिकांची वाढ सुरक्षित. पारंपरिक शेतीला फाटा, खस गवताची लागवड, शाश्वत शेतीचा उत्कृष्ट नमुना उभा. पुण्याच्या चाकणमध्ये 9 वर्षीय चिमुरडीचा विनयभंग, 29 एप्रिलला घडली होती घटना, आरोपीला अटक करून पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. तर चाकणमध्ये 11 वर्षीय मुलीचाही विनयभंग, नराधम आरोपीच्या पोलिसांनी अवळल्या मुसक्या, परप्रांतीय 32 वर्षीय आरोपीला अटक. छत्रपती संभाजीनगरमध्ये भर दिवसा सोनसाखळी हिसकावणारा आरोपी जेरबंद, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी ताब्यात. 3 वर्षीय नातीवर आजोबाकडूनच अत्याचार, केस तालुक्यातील संतापजनक घटना, नात्याला काळीमा फासणारी घटना. सेवानिवृत्त अधिकाऱ्यासह 2 व्यावसायिकांची गुंतवणुकीचा आमिष दाखवून फसवणूक, तब्बल 84,25,000 रुपयांचा ऑनलाईन गंडा. मराठी अभिनेते जयवंत वाडकरांचं सोशल मीडिया अकाउंट हॅक, हॅकरकडून फसव्या बिटकॉइन गुंतवणूक योजनेचा प्रचार करत हजारो फॉलोअर्सची दिशाभूल. सोलापूरच्या बोरामणीतील तिहेरी हत्या प्रकरण, संपत्तीतील वाटा आणि उसने पैशाचा तगादा, यातून हत्या केल्याची नातेवाईकांची तक्रार. वाशिमच्या पैनगंगा नदीपात्रात नियम धाब्यावर बसवत असल्याचं चित्र, मोठ्या प्रमाणात रेती उपसा होत असल्यानं पर्यावरणाला धोका. नंदुरबारच्या नवापुरात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ, विशेषतः चोरट्यांकडून मंदिरांच्या दानपेट्या फोडल्या जात आहेत. डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर, डॉक्टरांवर सलग 2 दिवस हल्ले, छत्रपती संभाजीनगरच्या MGM रुग्णालयातील प्रकार. सांगलीत पोलिसांचं कॉम्बिंग ऑपरेशन, हत्या, दरोडा, चोरी आणि अत्याचार सारख्या गुन्ह्यातील 3 आरोपी जेरबंद. नंदुरबारमध्ये मद्य वाहतुकीविरोधात शहादा पोलिसांची धडक कारवाई, नाकाबंदी दरम्यान संशयित ट्रकमध्ये 535 खोके आढळले. यवतमाळच्या मारेगावातील घरफोडीतील फरार आरोपी जेरबंद, आरोपीकडून 9,30,000चा मुद्देमाल जप्त. जगप्रसिद्ध वेरूळ लेणी इथे पर्यटकांवर पुन्हा मधमाशांचा हल्ला, जवळपास 100 पर्यटकांवर हल्ला, 1 महिला पर्यटक गंभीर जखमी. सोलापुरात टोळक्याकडून तरुणाची निर्घुण हत्या, हत्येचं कारण अस्पष्ट, पोलिसांकडून तपास सुरू. तर दिल्लीतील विवेक विहार परिसरात इमारतीत आग, लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू, एसीच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय. पाय घसरून महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू, नाशिकच्या चेहडी बंधाऱ्यावरील घटना, फोटो काढण्याच्या नादात गमावला जीव. नागपूरच्या भिवापूरमधील आग प्रकरण, आगीत सुमारे 25 घरं जळून खाक, प्रशासनाकडून तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था. बीडमध्ये सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचे अपघाती निधन, रात्री जेवणानंतर शतपावली करताना भरधाव दुचाकीच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू. सोलापूरच्या नई जिंदगी परिसरातील प्लास्टिक कारखान्याला आग, अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.